नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं आपल्या जस्ट कुक या चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत मस्त अशी परफेक्ट पांढरी कढी. तुम्ही एकदा ही कढी बनवली की नेहमीची बनवाल याची 100% गॅरंटी. चला तर मग साहित्य बघूया. मी 1.5 पाव दही घेतलं आहे, घट्ट दही, कोथिंबीर घेतली आहे, तूप घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, साखर घेतली आहे, हिरवी मिरची घेतली, लाल मिरची, लवंग इलायची घेतली, दाणा मेथी घेतली, आलं लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता. बेसन घेतलं आहे, मोहरी घेतली आहे, हळद आपल्याला स्किप करायची आहे आणि दुधावरची मलाई घेतली आहे. आणि कढी बनवण्याकरता ही रवी घेतली आहे आणि अगदी छोटा चमचा हिंग घेणार आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, ही मलाई जी घेतली आपण ती या दह्यामध्ये टाकून छान रवीनी मस्त ही मलाई मिक्स करून घ्यायची आहे. मलाई घातल्याने ना आपली कढी छान दाटसर होते. या कढीमध्ये आपल्याला हळद अजिबात वापरायची नाही, कारण आपली पांढरी कढी आहे. आता ही क्रीम मस्त एकजीव झाली आहे आणि यामध्ये आपण आता बेसन घालणार आहोत. अर्धी वाटी बेसन घालायचं आहे. 1.5 पाव दह्यासाठी मी साधारण अर्धी वाटी बेसन घालते यामध्ये. आणि बेसन छान मिक्स झालं की यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तुम्ही आणखीनही घट्ट पातळ करू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला हे जर जास्त मिश्रण घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात आणखीसुद्धा पाणी घालू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, ही कढी बनवताना दही आपल्याला जास्त आंबट नको. यामध्ये मी 2 चमचे साखर घातली आणि ती छान मिक्स करून घेतली. नंतर यामध्ये 2 ते 2.5 चमचे मीठ घालते. तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकता. आणि मीठसुद्धा छान मिक्स केले. तर आपलं मीठ, बेसन, साखर आणि मलाई सगळं मस्त मिक्स करून झालं आहे. तर यानंतर थोडा हिंग घेतला आहे मी, 1 चमचा, छोटा चमचा, अगदी छोटा चमचा हिंग घ्यायचा आहे. एका कढईमध्ये तूप घातलं आहे 2 चमचे आणि त्यामध्ये मोहरी घातली 1.5 चमचा. आणि मोहरी तडतडली की गॅस बंद केला आहे आणि त्यामध्ये हिंग घातला आहे. आता यानंतर यामध्ये मेथी दाणा घातला आहे. नंतर यामध्ये लवंग इलायची घातली, लाल मिरच्या घातल्या आणि छान हे परतून घेतलं आहे. आता आपला गॅस आपल्याला मंद आचेवर सुरू ठेवला तरी चालेल. आता गॅस सुरू झाला की थोडं जिरं घातलं आहे मी. नंतर यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालते, कढीपत्ता घातला आहे आणि आलं लसणाची पेस्ट घातली आणि सगळं छान असं मंद आचेवर परतून घेतलं आहे. गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे, नाहीतर यातले मसाले जळून जातील आणि कढीची चवही बिघडून जाईल. तर मंद आचेवर छान मी हे सगळं साहित्य परतून घेतलं आहे. कढी बनवताना दही जर जास्त आंबट असेल तर त्यामध्ये तुम्ही गरम पाणीसुद्धा घालू शकता, त्यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होतो. आता आपलं सगळं साहित्य छान परतून झालं आहे. आता आपण मिक्स केलेलं हे दह्याचं मिश्रण या फोडणीत घालून उकळी येईस्तोवर छान हे ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपली कढी फाटणार नाही. मला ही कढी थोडी घट्ट वाटली म्हणून मी आणखी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलं आहे. आता परफेक्ट अशी आपली कढी तयार आहे. याला छान उकळ्या येऊ द्यायच्या आहेत. गॅस आपल्याला आता मोठा ठेवायचा आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. चला तर मग तयार झाली आपली मस्त गरमागरम पांढरी कढी. ही कढी तुम्ही भाताबरोबर, खिचडीबरोबर, गरम पुलावाबरोबर मस्त एन्जॉय करू शकता. खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.